Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. एक सांगतो, जे प्रवक्ते आहेत, जे उद्याच्याला कॉर्नर सभा घेणार आहेत, जे वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीच्या निमित्तानं किंवा शहरामध्ये सभांच्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये देखील सभांच्या निमित्तानं जाणार आहेत, वादग्रस्त वक्तव्य आणि वादग्रस्त कृती ही कृपा करून टाळा। आपल्याला आपल्या चारी उमेदवारांना मताधिक्य वाढवायचंय। बोलायला जाताना तुमच्या माझ्या बोलण्यानी आपल्या उमेदवारांचं मत घटणार नाही, ही खबरदारी फार काळजीपूर्वक त्या ठिकाणी सगळ्यांनी घेतली पाहिजे। आपण सार्वजनिक आपलं वर्तन हे नम्रतेचं ठेवलं पाहिजे। जर मत मागायला गेला एखादा विरोधी असला, नाही मत देणार, बाबा दिलं द्यायचं नाही द्यायचं तुझा अधिकार आहे, मागायचा आमचा अधिकार आहे, असं करून पुढे जावा। नाहीतर नाही देत ना, जा गेला उडत। ते उडत गेला तर तुम्ही राहाल तिथंच, उमेदवार जाईल उडत। तसलं काही करू नका। मी पण सारखं सकाळी उठल्यावर 7 ला बाहेर भेटायला लागतो, तेव्हाच बर्फ डोक्यावर ठेवतो, म्हणतो चिडायचं नाही, चिडायचं नाही, चिडायचं नाही, आवाज चढवायचा नाही, चढवायचा नाही, चढवायचा नाही। मित्रांनो, गमतीचा भाग नाही, खरोखरीच नम्रतेनं वागा। कुठेही काही उर्मटपणा दाखवू नका। ती महाराष्ट्र संस्कृती आहे, नम्रता महाराष्ट्राची परंपरा आहे। आपल्याला सत्तेचा दर्प आहे, असं कुठल्याही परिस्थितीत केंद्रात राज्यात आपलं सरकार असल्यामुळं आपल्या वागण्यात बोलण्यात वाटता कामा नये, लोकांना वाटता कामा नये, याचं भान सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे। अनेक निवडणुका आपण लढवल्यात, अनेक निवडणुका आपण जिंकलेल्या आहेत। त्यामुळे प्रत्येकाने मगाशी अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे ते जसं डोक्यावर बर्फ ठेवतात, तोंडात साखर ठेवतात, तसं तुम्ही पण रोज करत जा। कारण अजितदादांना खूप असे चांगले वाईट अनुभव आलेले आहेत पूर्वी। त्यामुळे ही निवडणूक अशी एक असा काळ असतो, याच्यामध्ये एखादा शब्द आपण इकडे तिकडे केला तरी सुद्धा ते निवडणुकीवर परिणाम होतो। शेवटी आपल्याला आपण मत मागायला जातो, यावेळेस मतदार राजा असतो। आपण किती मोठे असलो तरी शेवटी आपण त्या मतदाराकडे जातो। मतदाराकडे जात असताना एकदा दोनदा तीनदा कार्यकर्ता जातो, त्याला विनंती करतो, आणि खऱ्या अर्थाने जो मतदार आपला असतो तो आपल्याला काही ना काय बोलतोच, किंवा याने असं नाही केलं, त्याने तसं नाही केलं। ज्याला मतदान आपल्याला करायचं नसतो तो गप्प बसतो, परंतु जो बोलणारा असतो तो आपलाच मतदार असतो, त्याच्यावर तुम्ही बिलकुल नाराज व्हायचं नाही। त्याला बा ठीक आहे नमस्कार करून वापस गेला, दुसऱ्यांदा आला, तिसऱ्यांदा आल्यानंतर बोले आता येऊ नको, मी तुला मतदान देणारच आहे। आणि असे मतदार देखील आपल्याला प्रचारादरम्यान भेटतील।